उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी लक्ष्मण हाके यांचा खरपूस समाचार घेतलाय। लक्ष्मण हाके यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा ज्यांनी मराठा आरक्षणाकरता शिवछत्रपती समोर शपथ घेऊन सांगितलं की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, सरसकट आरक्षण देऊ, पहिल्यांदा त्यांना बोलावं। आम्ही विरोधातले आहोत म्हणून पाठिंबा दिला। लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मनोजदादा जरांगे पाटील जेव्हा धाराशिवला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही। मी नक्की येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे जाणार आहे आणि आता आरक्षण मिळालेला आता आपण फेटा बांधून घ्यावा ही विनंती मी त्यांना करणार। लक्ष्मण हाकेंनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा ज्यांनी हे छत्रपती शिवरायांच्या समोर आश्वासन दिलं होतं की मराठ्यांना आम्ही 100% आरक्षण देऊ, सरसकट आरक्षण देऊ, पहिल्यांदा त्यांना बोलावं। आम्ही विरोधकातले आहोत, आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने होतो, आम्ही पाठिंबा दिला। एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी जे आश्वासन दिलं होतं आणि सरकारनं ते पाळलं त्यांच्याबद्दल बोलावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।